एक बॉल 5 रन, हा शेवटची लास्ट विकेट, बरोबर. डायरेक्ट 6 भारी भारी मध्ये अशी होणार नाही match. होणार नाही ना. नमस्कार मंडळी, आणखीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आपण कसं आहे, गावाकडे आता हल्ली आहे ना, समर सीझन सुरू झाला आहे, म्हणजेच काय उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आहे ना, खरं तर आपण डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उन्हाळा गावाकडे कसा असतो हे दाखवूया. त्याचबरोबर कसं आहे, आपण डेली ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी होतात, म्हणजे दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्या सगळ्या आपण व्हिडिओमध्ये दाखवूया. मंडळी, खरं तर आज आहे ना, आमच्या तुरळ गावाची तुरळ प्रीमियर लीग आहे, तिकडे क्रिकेट बघायला जातो आहे. त्या अगोदर कसं आहे, काल थोडी विहाची तब्येत डाऊन झालेली, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण आत्ता आहे ना, विहाची तब्येत स्टेबल आहे. तर जाता जाता म्हटलं विहाची तब्येतीबद्दल तुम्हाला सांगूया. हे बघा, इकडे बघा काय चाललंय, मजा मस्ती. तिला मी लावत होतो, तिने मला लावला. अरे वा, उलटा आहे. उलटा उलटा लावायचा. बघू दे विया, विया काला उलटा चष्मा लावतोय. सोनालीने पण लावलेला. अरे बापरे. चला, तब्येत बरी आहे ना आता? काल दमावलेलं खात नाही अजून. तिला ऍक्च्युली थोडंसं पोटात कृमी झाल्या असाव्या बहुधा. पण ह्या काल टेन्शन दिलेलं, पूर्ण टेन्शन क्रिएट केलेलं. खात नव्हती, एकदम पूर्ण अस्वस्थपणा, म्हणजे अशक्तपणा होता. बरोबर. चला विहा, चल क्रिकेट खेळायला येते. चला जाऊन येतो. गावात आमच्या तुरल प्रीमियर लीग आहे, पहिल्यांदाच बघायला जातोय. भर दुपारच्या उन्हात, कारण विहाला औषध वगैरे द्यायची होती ना. औषध वगैरे देऊन झालेत. आता थेट पोहोचूया आपण तुरळ प्रीमियर लीगकडे. गावाकडे क्रिकेट मॅची कशा होतात नक्कीच बघा. आणि आमच्या त्यातल्या त्या तुरळ गावाचं क्रिकेट सामने आहेत, मजा येणार आहे. चला निघूया. हे बघा, समोरून आमचे बाबांना येत आहेत, आमच्या अण्णा येत आहेत. कुठून आलात? माती सुरुवात केली भाजावलीला. माती पडलेली. याव म्हणताय. काय केलं आजोबांनी? चल सोनाली, निघतो हा. चला, आपण आपल्या तुरळ क्रिकेट प्रीमियर लीगच्या ठिकाणी पोहोचलोय. मॅच चालू आहे. आज थोडंसं ऊन कमी झाल्याच्या नंतर मी इथे पोहोचलोय. चला, ही कुठली टीम खेळते माहित ना, राखीव प्लेअर दिसतोय. हे दादा, खेळलास? झाली मॅच तुमची? हो संदीप, झाली तुझी मॅच? हो, मॅच झाली माझी. 8-30चा सामना. 8-30चा सामना. 6 बॉल काय, 1 रन? 1 बॉल 5 रन, हा शेवटची लास्ट विकेट, बरोबर. डायरेक्ट 6 भारी भारी मध्ये अशी होणार नाही match. होणार नाही ना. बरं, नियोजन कसं आहे आजच्या मॅचचं? कडक ना, छान झालं ना, पहिल्यांदाच झालंय. चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. टी शर्ट बिशर्ट पण आहे, बघू दे. चला मॅच बघूया थोडा वेळ. मोठे प्लेअर आलेत, आपले दिग्गज प्लेअर आलेत आपल्या गावचे. सगळीच मंडळी इकडे. खाण्यापिण्याची पण सोय आहे. या डबल काढतोय, ठेवा जरा खाली. या ठेवा ना, ठेवू शकत नाही. सकाळी तुरळला मी बघितलं, मी स्वतः त्या कोपऱ्यात ठेवून. असा विषय नाही, सकाळी मी तुरळला बघितला, मी गाडी घेऊन होतो. हा काय, प्रत्येक जण आपला खांद्यावर डबल काढतो की घेऊन जाता. तो आलमत अक्षा, तो घेऊन 2 दिवशी. संदीप दादा असा एकदम गमतीशीर आहे. संदीप दाचे जोक ऐकला असाल तुम्ही. संदीप दा मी रेकॉर्ड केलं. लास्ट मॅच आमची मॅच बघा, म्हणजे हसण्यासारखी मॅच होती. मला म्हणतो हा चला, भागीरथ माडिक म्हणतोय आता तुझी गेली मॅच. म्हटलं वाईट तर मला जाऊ दे. बोललो 1 बॉल डॉट घेतला, जाऊ दे. बसला म्हणून बसला बॉल. संदीप दादाचा आमचा गमतीशीर आहे. त्याचे जोक ऐकले असेल. हे बघा, बॅट याने घेतली, हा ती काय बंदूक आहे, 6 निघतात त्याच्यातून. चला, आता कुठला संघ खेळतोय? कोण? दुर्वा 11, जिजा वॉरियर्स. रोहित आला, रोहित. बघायची बॅटिंग पाडा तरी मला फॉर्म मध्ये दिसतोय. किती होत आता? नाही जमलेला नाही म्हणतात, जमलेला नाही. किती 3 बॉल मध्ये 12 रन.
बापरे, बक्षीस देणाऱ्यांची पण कमी नाही इकडे. सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तरी पुढचा चेंडू घेऊन दिलीप रावल आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतो. दिलीप रावल पुढचा चेंडू दिलीप याचा सुंदर अतिशय अरे देवा, आणि हा पुन्हा एकदा धावा देतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल दिलीप रावल याच्या आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आपल्या संघाला विजयश्री टेचून आणताना या ठिकाणी आता केवळ 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. दोन सिक्स मारावे लागतील, 2 सिक्स मारावे लागतील, 2 सिक्स मारावे लागतील. काय वाटतंय तुला, रोहित मारेल काय? मारेल का रोहित? हा? मारेल, चल पैज लागली, 2 सिक्स मारेल. नाही मारू शकत. एका टायमाचं नावाजलेलं प्लेअर होता रोहित, पण आता काय बघूया. सिक्स सिक्स बघ, मारलाय. एक सिक्सची गरज आहे, 1 सिक्सची गरज आहे. अजूनही ती म्हणतात ना, धार आहे त्याच्या बॅटला. हा, काय वाटतं? 1 बॉल 6 रन, मजा आली. बघूया रोहित मारेल की नाही. आपण पैसे लावले भावांसोबत, आता रोहित वरतीच आहे सगळं. पैसे द्यायला लागतील ना, पार्टी बिटी द्या. हा फुल प्लेअर टेन्शन मध्ये आहे. हारलाय नाही चाललाय. अरे असू दे. चला, हा ना, चला. 6 मारायला लागेल. जर हा सामना जिंकून दिला रोहित हरेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. बक्षीस जाहीर झाले 500 रुपये. शेवटचा चेंडू घेऊन येतो आपल्या संघासाठी. अतिशय काय वाटतं, मारेल? जाऊ दे. पण चांगला प्रयत्न केला. संघ जिंकलेला आहे. अगोदरचा त्याने बॉल सोडला ना, तो त्याला गरम घेतला नाही. 3 बॉल पैकी 1 मारतोय ना, बॉलची टीम बाहेर जाते. असू दे, बॅड लक. जास्त 1 सिक्स खणखणीत 6 मारला. काय रे, चला बाबा. चला, काय पैसे हारलोय मी. वडापाव देतो उद्या फायनलला. समालोचक करण्यासाठी येथील धनावडे. बाळा 1 नंबर. चला, आपण आलो आहे समालोचन कक्षामध्ये. इकडे ट्रॉफी बघा. मालक जे युट्यूब चॅनल चालवतात ते सन्माननीय संदेश फडकले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुष्प गुंफून स्वागत केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून युट्यूब चॅनलवरती कोकणची परंपरा आणि कोकणची संस्कृती जपण्याचं काम देखील केलं जातं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील सुरळ गावाच्या वतीनं शुभेच्छा असतील. आतमध्ये संध्याकाळच्या सत्तूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा खर्च घातल्या. मला देखील आपल्या घराकडे जायचं आहे. कुठल्या वेळेचं देखील बंधन असणार आहे. वेळ सतीश श्रीनिवास सकाळच्या माध्यमातून तर एका चेंडूवरती 6 धावा खर्च घातल्या आहेत. मात्र समोर जाऊन बॅटकडे कोड पॉईंट मध्ये जातोय. एक पळपाता जाऊन पोहोचणार आहे 7 वरती. क्षेत्रक्षण देखील सुरेख पांघरला जाते. संदेश श्रीनिवास संघाच्या माध्यमातून क्रॉस करून चेंडू फेकलाय. राऊत मारा असणार आहे. या चेंडूत 1 धाव गणली जाईल. दुसऱ्या धावीचं बॉलिंग असणार आहे. 2 धावा देखील सुजगत्या. पचाना क्रॉस करून चेंडू फेकलाय. एक चेंडू होता. ते कोटीतील पहिला आणि सांघिक कोटीतील दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. पचाना क्रॉस करून चेंडू फेकलाय. एक चेंडू होता. 200 आतमध्ये असणार आहे. पचाना क्रॉस करून चेंडू फेकलाय. या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. निश्चितपणे 17 चेंडूवरती येईल. झेल देखील टिपला जाईल आणि खेळ देखील संपुष्टात येईल. पहिला धक्का बसतोय अक्षयच्या रूपानं. अर्जुन
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो ऋत्विक आपल्या संघासाठी. एक धावेच्या मदतीने धावसंख्या होती 19. पुढचा चेंडू ऋत्विक याचा. सुंदर चेंडू, उंचावून मारलेला चेंडू आणि मला वाटतं पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. पुन्हा एकदा सुंदर मारलेला फटका पाहूया. ठिकाण येतात एकदा पूर्ण केला आणि परंतु एका धावेवरती बघा हा बघा नावाजलेला प्लेअर एका टायमाला. पाठी बघू दे, पाठी बघू दे. पहिला संघ मालक, संघ विकत घेतलास की काय? हा अरे जबरदस्त जबरदस्त. काय मग काय कुठल्या आपल्या याचा आम्ही एक संघ जिंकलोय, सामना जिंकलोय. जिंकलाय ईश्वरी 11 संघ मालक. जबरदस्त. नाव तर तुझं नाव काय मनोज आहे ना? तो नाव कोणाचं बघू? अरे अच्छा पार्टनर मध्ये. अरे जबरदस्त. नियोजन चांगलं आहे. पण आपल्या गावात आपल्या गावात एवढी चांगली क्रिकेट स्पर्धा होईल हे खरं तर तरुणांनी दाखवून दिलंय आणि मस्त. म्हणजे त्याला पाठिंबा सगळ्या गावगावकरांचा आहे. पण आपल्या गावात देखील असं चांगल्या गोष्टी होऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण. उत्तम म्हणजे अतिशय उत्तम. अतिशय उत्तम. कारण कसं आहे बांध वगैरे असायचे. आम्ही जेव्हा खेळायचो ना तेव्हा बांध बिंद असायचा. हे सगळं मस्तपैकी सपाट मैदान आहे. सपाट मैदान आहे आणि मस्त आहे. जबरदस्त. पूर्ण पण आपल्या गावातले हौशी आहे. जबरदस्त मॅच. आता उद्या फायनल बघायला येऊ तेव्हा पण ब्लॉग बनवू. बनवणार साहजिक साहजिक आहे. फायनलच्या मॅचचा ब्लॉग बनवणार. बघूया. तू येशील काय फायनलला? आहे ना जबरदस्त. फायनलला मी तयारी आहे. चला उद्या बघूया. चला तर थोडीशी मॅच वगैरे बघूया आणि घरच्या दिशेने जाऊया. हे बघा जुने बॅट्समन बघा. काय मॅच मध्ये आहेस? चान्स नाही. चला मंडळी क्रिकेट सामने सुरू आहेत. इकडे बघा सगळेच ना खाद्यपदार्थांचे स्टॉल वगैरे भरपूर लागलेत. इथे काय अंडा बुर्जीचा स्टॉल आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. इकडे सगळे गावकरी मंडळी बसले. हे संघ मालक आहेत ना? कुठल्या संघाचे? ईश्वरी 11. आणि इकडे सगळे आपल्या गावातल्या मंडळींचे स्टॉल आहेत. इकडे अंडा पाव, भुर्जी पाव सगळं आहे. होय ना? त्यांचं या साहेबांचं आहे नंबर. सगळं व्यवस्थापन चांगलं आहे. एवढा आपल्या गावात अशी चांगली स्पर्धा आणि नियोजन पण खूप छान आहे. चांगले आहे. चला हे बघा ही आपली सबस्क्रायबर आहे. कोकण संस्कृती परिवारातली सदस्य आहे. काय नाव? हा मुंबईला असते आणि आपले व्हिडिओ आवर्जून बघते. तू मॅच बघायला कसं आलीस? मॅच बघायला गावी आलीस? अरे वा. अच्छा मॅच बघून जाणार. अरे वा जबरदस्त. भेटून छान वाटलं. चला मॅच बघूया थोडा. तर मंडळी फायनली घरी आलोय आपल्या तुरळ प्रीमियर लीग वरून. आज आहे ना मस्तपैकी पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी काही सामने झाले. उद्या फायनल आहे तर आपण फायनल मॅचचा देखील थरार तुम्हाला दाखवूच. पण आज आहे ना आमच्या संदीप दादाने चांगल्या पद्धतीने 1 बॉल 6 रन म्हणजे 6 रन पाहिजे होते. तर तो काय अनुभव सांगितला ना आपल्या शैलीमध्ये, आपल्या संगमेश्वर भाषेमध्ये, तो भारीच होता. सो मंडळी खरं तर आमच्या गावामध्ये असा मोठी भव्य दिव्य स्पर्धा होती. म्हटलं जाऊया सहजच. आणि विहाची तब्येत देखील ठीक होती म्हणून मी गेलो होतो. आणि सकाळी जाताना आलो. खूप मस्तपैकी भव्य दिव्य उद्घाटन होतं. तर मंडळी तुमच्या देखील गावांमध्ये अशा क्रिकेट मॅच भरतात का? अशीच प्रीमियर लीग मोठी भरते का? कमेंट करायला विसरू नका. मंडळी खरं तर कोकणातल्या मुलांमध्ये आहे ना जसं अभ्यासामध्ये प्रावीण्य आहे तसंच स्पोर्ट्स टॅलेंट देखील आहे. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच सांगत आलो की खरं स्पोर्ट्स टॅलेंट आहे ना गावाकडच्या मुलांमध्ये असतं. सो इथे देखील आमच्याच गावातल्या मुलांना आपले क्रीडागुण दाखवण्याचं एक व्यासपीठ मिळत आहे. आणि आमच्याच गावातल्या मुलांनी किंवा गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे तुरळ प्रीमियर लीग जे काही नियोजन केलं होतं ते भन्नाट होतं, भारी होतं. उद्या आपण आहे ना मस्तपैकी फायनल मॅच बघायला जाणार आहोत. पण त्या अगोदर आहे ना एक व्हिडिओ आपला पोस्ट होईल. तो म्हणजे आपल्या मामाच्या मुलाचं एक लग्न आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. सो हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तुम्हाला हा आमच्या तुरळ प्रीमियर लीगचा अनुभव कसा वाटला किंवा 1 बॉल 6 रन पाहिजे होते जो संदीप दादाने किस्सा सांगितला तो कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. तुम्हाला असेच कोकणातले डेली व्लॉगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर डेली व्लॉग म्हणून कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. खरं तर उद्या लग्न आहे मामाच्या मुलाचं, तिकडे जाऊया. सो आजपासूनच आता हळद वगैरे लागली आहे. मी आत्ताच घरी आलोय. मस्तपैकी आंघोळ वगैरे करूया आणि मस्तपैकी हळदीकडे जाऊया. तर मंडळी चला तुर्तास हा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया कोकणातल्या अशा संगीत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलेच असं. काळजी घ्या.